आपण दुसऱ्या सत्रात म्हणजे दीपावली नंतरचं जे सत्र आहे या सत्रामध्ये आपण जो अभ्यासक्रम पाहणार आहोत तो वाङ्मय प्रवाहांचा अभ्यास असाच आहे, पण त्याच्यातल्या प्रवाहांचे जे प्रकार आहेत ते प्रकार मात्र वेगळे आहेत. मागच्या सत्रामध्ये वाङ्मय प्रवाहांचा अभ्यास आपण पाहिलं होतं ग्रामीण आणि दलित. तर या सत्रामध्ये आपण वाङ्मय प्रवाहांचा अभ्यास स्त्रीवादी आणि आदिवासी अशा दोन प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. या दोन्ही प्रकारामध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भानं ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भानं मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या अभ्यासक्रमास असलेल्या बाबींची तोंड ओळख तुम्हाला मी करून देणार आहे आणि काही प्रस्तावना करून आपण हा तास संपवणार आहोत. आता लक्षात ठेवा की साहित्य प्रवाह म्हटल्यानंतर त्याची काही पार्श्वभूमी असते, ते का निर्माण झाले त्याची पार्श्वभूमी असते. या सगळ्या गोष्टींचा विचार या साहित्य प्रवाहांच्या मध्ये येतो. आपण जो स्त्रीवादी साहित्य प्रवाह पाहणार आहोत त्याचा विचार आता करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा जो अभ्यासक्रम आहे पूर्वीसारखं पहिला चौथा तिसरा चौथा असा पाचवा पेपर असं नाव नाही. आता तर HMARC 553 हे आपल्या पेपरचा क्रमांक आहे आणि साहित्य प्रवाहांचा अभ्यास स्त्रीवादी आणि आदिवासी असं त्याचं नाव आहे. आता याच्यामध्ये स्त्रीवादी साहित्य हा जो प्रवाह याच्यामध्ये जे टॉपिक आहेत घटक आहेत ते एकदा मी तुम्हाला सांगतो म्हणजे कल्पना येईल आपल्याला. स्त्रीवादी साहित्य प्रवाहामध्ये स्त्रीवादी साहित्य त्याची संकल्पना आणि त्याचं स्वरूप आहे. त्यानंतर स्त्रीवादी साहित्याची प्रेरणा, ह्या साहित्याच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा आणि या साहित्य प्रवाहाची वाटचाल कशी झाली हा भाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर असाच जो दुसरा प्रवाह आहे त्याच्याही संदर्भानं आहे स्त्री आदिवासी साहित्य. ह्या दोन गोष्टी सारख्याच आहेत म्हणजे संकल्पना व स्वरूप आणि प्रेरणा व वाटचाल असेही आदिवासी साहित्यात आहे. म्हणजे स्त्रीवादी साहित्य त्याची संकल्पना स्वरूप, स्त्रीवादी साहित्याच्या प्रेरणा आणि त्याची वाटचाल कशी झाली, पुन्हा स्त्रीवादी साहित्य व आदिवासी साहित्य याचा परस्पर संबंध कसा आहे किंवा त्या दोन वेगळ्या प्रकारांचा प्रवाहांचा अभ्यास कसा केला जातो, त्या दोन्हीमध्ये काय साम्यभेद आहेत. त्याचबरोबर स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्य प्रवाहातील किंवा साहित्यातील विविध जे प्रकार आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. स्त्रीवादी साहित्य प्रवाह आणि आदिवासी साहित्य हे जे आहे या साहित्य प्रवाहामध्ये आशानुभूतीचं वेगळेपण काय, या साहित्य प्रवाहांच्या काय अपेक्षा आहेत, काय आशा आहेत आणि ह्या साहित्य प्रवाहांच्या मधून जी अनुभूती आलेली आहे ते अनुभव, त्या अनुभवाचं वेगळेपण कसं आहे याचा विचार आहे. त्याचबरोबर स्त्रीवादी साहित्य प्रवाह आणि आदिवासी साहित्य प्रवाह ह्या दोन्ही साहित्याची जी शैली आहे त्याचा विचार केलेला आहे. ह्या अशा सैद्धांतिक बाबी या स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्य प्रवाहांच्या निमित्तानं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे सैद्धांतिक बाब
किंवा सैद्धांतिक बाबी जवळपास वेगवेगळ्या 3 उपप्रकरणांमध्ये ती वर्णन केलेली आहे. त्याच्यानंतर जे 4था घटक आहे त्याच्यातले काही उपविभाग आहेत. 4था घटक असा आहे की स्त्रीवादी साहित्य जे आहे त्याच्यामध्ये नेमलेली जी साहित्यकृती आपल्या अभ्यासक्रमाला आहे ती आहे स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदेंचा आहे. या स्त्रीवादी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामधला आशय काय आहे, ताराबाई शिंदे यांनी वैचारिक मांडणी कशी केलेली आहे, स्त्री म्हणून स्त्रीचं जे जगणं आहे ते जगणं अनंत काळानंतर जगल्यानंतर ती जी वेदना आहे त्या वेदनेचा विद्रोह कसा होतो ते आहे. आणि स्त्री पुरुष तुलना हे जे पुस्तक आहे, हे ग्रंथ आहे, या ग्रंथाचं वेगळेपण काय रचनेच्या दृष्टीनं, त्यातली भाषाशैली कशी आहे, आणि या ग्रंथाचं वैचारिक साहित्यामध्ये स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचं वैचारिक साहित्यामधलं जे स्थान आहे त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. हे झालं आपल्या अभ्यासक्रमास नेमलेल्या स्त्रीवादी साहित्य प्रवाहाच्या निमित्तानं नेमलेल्या साहित्य कृतीचा अभ्यास एका. आता दुसरा जो अभ्यास आहे, दुसरा जो टॉपिक आहे आदिवासी साहित्य, त्यातली नेमलेली साहित्य कृती आहे आदोर. अभ्यासक्रमामध्ये अधोर असं लिहिलेलं आहे, परंतु हे मुळामध्ये पुस्तकाचं नाव आहे आदोर आणि ते नजूबाई गावित या आदिवासी महिलेनं लिहिलेलं आहे. मग या साहित्य कृतीचा आशय काय आहे, हे एक आत्मकथन आहे. या आत्मकथनाचं काय वेगळेपण आहे, या साहित्य कृतीमध्ये आलेला भाषिक विचार कसा आहे, या साहित्य कृतीचं वाङ्मयीन मूल्य कोणती, आणि आदिवासी जे इतर साहित्य लिहिलेले त्या आदिवासी साहित्यामध्ये या आदोर या नजूबाई गावित यांच्या आत्मकथनाचं स्थान काय आहे. आपल्या लक्षात आलं असेल की या स्त्रीवादी साहित्य प्रवाहात आणि आदिवासी साहित्य प्रवाहामध्ये नेमलेल्या दोन्हीही साहित्यकृती ह्या स्त्री लेखिकांच्या आहेत. आणि म्हणून या साहित्य प्रवाहांचा अभ्यास करत असताना आपणाला सुरुवातीला ज्या साहित्य प्रवाहाचा विचार करायचा आहे त्यामध्ये स्त्रीवादी साहित्य प्रवाहाचा पहिल्यांदा विचार करायचा आहे. आणि हे स्त्रीवादी साहित्य प्रवाह जे आहेत त्यातली ही साहित्य कृती याचा सुरुवातीला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून हा अभ्यास करत असताना आपणाला त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याची वाटचाल कशी सुरू झाली, त्याची संकल्पना कशी अस्तित्वात आली, हा स्त्रीवाद कसा अस्तित्वात आला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. काय झालं, समाज जीवनामध्ये जेव्हा वेगवेगळी स्थित्यंतर घडतात, राजकीय असतील, सामाजिक असतील, वैचारिक असतील, तेव्हा इथलच्या विचार प्रणालीमध्ये देखील खूप मोठा बदल होत असतो. आपल्याकडे म्हणजे भारताला 1947 साली स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि काही कायदे अस्तित्वात आले आणि ह्या कायद्यानं शिक्षण सक्तीचं केलं. आणि शिक्षण सक्तीचं केल्यामुळे लोकशाहीचा जो विचार आहे तो अनेक घटकांपर्यंत पोहोचला गेला. भारतामध्ये जे वेगवेगळे प्रदेश आहेत त्यातली लोक आहेत, खेडे आहेत, आदिवासी पाडे आहेत, त्यात राहणारे दलित असतील, भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, या शिक्षणाच्या प्रसारामुळे हे सबंध लोक जागे होऊ लागले. मग शेतकरी असतील, स्त्रिया असतील, कामगार वर्ग असेल, या सगळ्यांच्या पर्यंत शिक्षणाचं लोण पसरलं. म्हणजे
शिक्षणाचं लोकशाहीकरण सुरू झालं, कारण अगोदर शिक्षण सर्वांना मिळत नव्हतं. अजून काय बदल झाला स्वातंत्र्यानंतर? स्वातंत्र्य मिळाल्यामुळे एक माणूस एक मूल्य हा विचार सगळ्या ठिकाणी पसरला गेला. पण त्या काळामध्ये देखील हे मात्र नक्की आहे, सामाजिक परिस्थिती मात्र विषम होती. पण स्वातंत्र्यानंतर समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि स्वाभिमान ही जी मानवी मूल्ये आहेत ना, ह्या मानवी मूल्यांची जाण समाजाला होऊ लागली. राष्ट्र असेल, समाज आणि व्यक्ती, राष्ट्रात, समाजात आणि व्यक्तीमध्ये यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडून येऊ लागले आणि विषम व्यवस्था जी या समाजामध्ये प्रस्थापित झाली होती तिच्या विरुद्ध असमाधान व्यक्त होऊ लागलं आणि त्यामुळेच समाज मनात वेदना आणि विद्रोहाने पेट घेतला. आणि याचंच वाङ्मयीन मूल्य किंवा वाङ्मयीन रूप म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील निर्माण झालेले हे वाङ्मयीन प्रवाह आहे. आणि या प्रवाहामध्येच एक साहित्य प्रवाह आहे, तो म्हणजे स्त्रीवादी साहित्य प्रवाह. आणि हा अत्यंत महत्वाचा प्रवाह आहे, कारण समाज जेव्हा निर्माण होतो, हे निर्माण झाल्यानंतर नवसमाजामध्ये मानवी व्यवहार जेव्हा होत होता, त्या मानवी व्यवहारामध्ये ज्यांचं ज्यांचं शोषण होत होतं त्या शोषणाची कारण शोधणं, म्हणजे स्त्रियांचं शोषण होत होतं, त्याची कारणं काय? स्त्रीच्या अस्मितेचा पुरस्कार करणं. स्त्रीवाद कशाला म्हणायचं? तर समाज निर्मिती होत असताना, नवसमाज निर्मिती होत असताना स्त्रियांची शोषण का झाली त्याची कारणं शोधल्या जात असत किंवा शोधल्या गेली. तिचा स्वाभिमान, त्या स्वाभिमानाचा किंवा तिच्या अस्मितेचा पुरस्कार केला गेला आणि नव्या पर्यायांची मांडणी करणं हे स्त्रीवादाचं स्वरूप आहे. स्त्रीवाद ही एक राजकीय विचार प्रणाली आहे. जे मानवी संबंध आहेत ते व्यवस्थेच्या मुळापासून या मानवी संबंधांचा वेध घेणारी ही एक विचार प्रणाली आहे. इथे स्पर्धेपेक्षा सहकार्यावर भर देणाऱ्या मवाळ स्त्रीवादापासून, बघा, म्हणजे पुरुषाशी स्पर्धा करण्यापेक्षा त्याच्या सहकार्य करणं, मवाळ भूमिका घेणं, इथपासून स्त्रीवाद, ह्या स्त्रीवादापासून पुरुष सत्तेचा पाया उखडून टाकण्याची भाषा करणाऱ्या जहाल स्त्री शक्तीवादापर्यंत अनेक भूमिकांचा विचार या स्त्रीवादामध्ये येतो. स्त्रीवाद हे पोथीनिष्ठ, एकरेशीय हे तत्वज्ञान नाही, तर विषमतेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्णायक लढा देण्यासाठी विविध पर्यायांचं खुलेपणानं स्वागत करणारा हा एक मानव मुक्तीचा सर्वसमावेशक विचार प्रवाह आहे. केवळ आर्थिक विषमतेवरच भर नाही किंवा केवळ रंगभेद, तत्वज्ञान याच्यामध्येच भेद नाही किंवा जाती व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देणाऱ्या मानवतावादी तत्वज्ञानापेक्षा स्त्री मुक्तिवादी तत्वज्ञानाचा हा जो आवाका आहे, हा आवाका अधिक लवचिक आणि अधिक व्यापक आहे. इथली धर्मसंस्था असेल, इथली विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था, राजकीय संस्था, शिक्षण संस्था यांच्या सगळ्याच अशा संस्थात्मक बांधणीला पुरुष सत्ताक मतलबीपणा उघड करणं हे स्त्रीवादाचं काम आहे. रूढी, परंपरा,
कायदा, तत्वज्ञान, सौंदर्य विचार, भाषा यातील पुरुष सत्ताक मूल्यांना प्रश्नांकित करणं. स्त्रीनं हळू आवाजात बोलायचं, पुरुषानं मोठा आवाज केला तरी चालतो. तिच्या मोठ्या आवाजाचा विचार स्वीकारला जाणार नाही, अशी इथलची परिस्थिती होती. आणि म्हणून तिची जी भाषा आहे त्यात ह्या पुरुष सत्ताक पद्धतींनी असं जे लादल्या गेलं होतं त्याच्या विरोधात प्रश्न विचारणं. जीवनाच्या सर्वच क्षेत्रातील आचार विचारात दिसणारी स्त्री पुरुष विषमतेतील विसंगती उघड करणं आणि ही उघड करून नवीन समाजाच्या निर्मितीच्या पर्यायांचा शोध घेणं हे स्त्रीवादी तत्वज्ञानाचं स्वरूप आहे. स्त्रीच्या वाट्याला दिलेलं निमूटपणाचं जगणं असं का दिलं याच्याविषयी प्रश्न विचार. जर जगाचाच विचार केला आपण तर या संपूर्ण जगभरामध्ये प्रदीर्घ काळ ही जी पितृसत्ताक समाज व्यवस्था अस्तित्वात आली ना, त्या व्यवस्थेनं जैविक लिंगभेदाला सांस्कृतिक लिंगभावाचे रूप दिले. स्त्री आणि पुरुष हे लिंगभावाने निश्चितपणे वेगळे आहेत, पण त्याच्यामुळे स्त्रीला खालच्या दर्जाचं लेखल्या गेलं, तिला गौण स्थान दिला गेलं, तिला दुय्यम ठरवल्या गेलं. या लिंगभेदाच्या आधारानं आपले हितसंबंध जोपासण्यासाठी जपण्यासाठी स्त्री पुरुष यांचे एक विशिष्ट सत्ता संबंध रचला गेला. आणि हा रचल्या गेलेला विशिष्ट सत्ता संबंध हे तिला दुय्यम ठरवल्या गेला. तिचा स्वभाव असेल, तिची लक्षणं, तिचं कार्यक्षेत्र, चूल आणि मूल एवढंच का, तिची कर्तव्य या सत्तेने निश्चित केली गेली आणि तिच्यावरती लादली गेली. या गोष्टीची जाणीव म्हणजे स्त्रीवादी जाणीव होय. मला असं का वर्षानुवर्ष खितपत ठेवलं, ही जाणीव तिला हो. स्त्री पुरुष विषमतेची जाणीव होणं ही स्त्रीवादी जाणीवेची पहिली अवस्था आहे. मी स्त्री आहे, तो पुरुष आहे, ठीक आहे, हे लिंगभेद आहेत, पण म्हणून का मी त्याच्या बरोबरची नाही. आणि ही पुरुषी सत्ताक पद्धतीकडून स्त्रीच्या अशा दुय्यम स्थानासाठी जी जी अवस्था इथल्या समाजाला निर्माण केली, ही अवस्था का निर्माण झाली, ही स्त्रीवादाची पहिली अवस्था आहे असं म्हणतात. आणि म्हणून पुरुषानं रचलेल्या स्त्रीत्वाच्या कल्पनेला नकार देणं ही दुसरी अवस्था आहे. म्हणजे इथलच्या पुराण परंपरेनं चालत आलेल्या ग्रंथामध्ये रामानं स्त्रीला 6-4 महिन्याची गरोदर असताना राज्यामधून हाकलून देणं, तिनं प्रश्नही विचारायचा नाही की मला का हाकलून देताय, निमूटपणानं स्वीकारायचं. ही पुरुषांच्याकडून धर्मग्रंथांच्या पानावर रचलेल्या स्त्रीत्वाच्या या सबंध दुय्यम दबलेपणाच्या नामोहरम होणाऱ्या जीवनाच्या विचाराचा हा प्रदीर्घ आलेख आहे. म्हणून पुरुषानं रचलेल्या स्त्रीत्वाच्या कल्पनेला नकार देणं, म्हणून स्त्रिया आजही त्या रामाच्या वर्तनाला ग्रामीण भागात खुरपताना निंदताना स्त्रिया सवाल करतात. राम म्हणोबाई राम नाही सीतेच्या तोलाचा, सीतामाय हिरकणी राम हलक्या दिला. लोकांचं ऐकून कच्च्या कानाच्या राम सीतेला वनवासात लुटून देतो. ही तिची दुसरी अवस्था आहे. म्हणजे एक तर लिंगभेदाच्यामुळे वेगळेपणाची जाणीव तिला आली, आपण वेगळे आहोत, पण काय दबल्या गेलेले दुय्यम दर्जाचे आहोत का? एकट्या पुरुषाने जगाची निर्मिती होत नाही.
आणि म्हणून पुरुष ही पहिली अवस्था. आणि दुसरी अवस्था अशी आहे की पुरुषानं स्वतः रचलेल्या स्त्री ही दुय्यम आहे अशा कल्पनेला नकार देणं ही तिची दुसरी अवस्था आहे. तर आपणही एक व्यक्ती आहोत पुरुषासारखं, म्हणून आपणही व्यक्ती आहोत याचा स्वतःचाच म्हणजे स्त्रीत्वाचाच शोध घेणं ही तिची अंतिम अवस्था आहे. अशा रीतीची स्त्रीवादाची किंवा स्त्रीवाद म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला कळते. यानंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला मी उद्याच्या तासात सांगतो. ठीक आहे.